आमच्या नव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. या होमस्टेमध्ये ओनरने आम्हाला नाश्ता दिला होता. मस्तपैकी इडली सांबर खाल्लं, कॉफी पिली आणि आम्ही बाहेर आलो. आज आम्हाला जायचं होतं पेरियार टायगर रिझर्व्ह मध्ये. मग आम्ही 2 किलोमीटर ड्राईव्ह करून पिकअप पॉइंटवर पोहोचलो. इथनं पुढे आम्हाला केरला फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बसेस जंगलमध्ये घेऊन जाणार होत्या. सगळीजण लाईनीनं बसमध्ये चढलीत आणि मग आम्ही आलो बोट तिकीट बुकिंग काउंटरला. आमचं बुकिंग ऑनलाईन केलेलं होतं. त्याची आम्ही रिसीट घेतली आणि बोटमध्ये जायला निघालो. इथली माकडं लई डेंजर आहेत राव. अर्र, भावाला आवडलं नाही वाटतं. आमचा पुढचा प्रवास बोटीतनं असणार आहे. कुठं बी न्या, खरं वाघ दाखवा बाबा. टायगर रिझर्व्ह मध्ये येऊन वाघ बघाय नाही तर मग काय बघितलं का नाही. बोटमध्ये गेलो आणि आपल्या आपल्या सीटांवर टेकलो. हे काय लिवले, वॉटर लेवल 140 फूट. बर, आम्ही सगळीजण कुठं तर काय तर दिसतंय काय असं टक लावून बघालतो आणि थोड्या वेळानं हे पक्षी दिसलं. नशीब म्हणलं काय तर दिसलं. आणि जरा पुढे गेल्यावर ह्यो प्राणी दिसला. आता याला काय म्हणतात ते तुम्हीच सांगा. लई बघितलं राव, खरं वाघ काय कुठं दिसाय नाही. परत यालतो तिथे एक स्टंट झाला. या काकींच्या हातातनं मोबाईल पाण्यात पडला. काकीसनी काय सुधारणा झालतं, खरं काका लई निवांत होतो. यो बघा यांचा फोन दिसला काय. बोटमधली सगळी जनता बाहेर आल्यावर बोट ड्रायव्हरनं पाण्यात उतरून मोबाईल बाहेर काढला. काकी आता कुठं जरा निवांत झाल्या. खरं राव, बोटीने एवढ्या आत जाऊन पण वाघ काय कुठं दिसाय नाही. त्याचं लई वाईट वाटलं. तर भावानं शेवटी आमासनी वाघ दिसलाच. यो बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की फॉलो करा.